हॅलो डिअर फ्रेंड्स, आपणा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी माध्यमाच्या पहिल्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत. विज्ञान भाग 1 मधील सर्व मराठी माध्यमाचे विज्ञानाचे धडे या ठिकाणी पाहणार आहोत. विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 या सगळ्यांचे आपण या ठिकाणी धडे पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत अनुक्रमणिकेपासून. विज्ञान भाग 1 ची जी अनुक्रमणिका आहे याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत की कोणकोणत्या धड्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 या दोन्हींचे आपण मराठी माध्यमाचे लेक्चर आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत. तर याचा सर्वांनी या ठिकाणी कुठेतरी उपयोग करून घ्यावा, ही सर्वांसाठी रिक्वेस्ट असेल. ओके, तर चला कोणताही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया अनुक्रमणिकेला. बघा, जर आपण विचार केला तर किती टोटल धडे आहेत याच्यामध्ये आपल्याला 10 धडे असलेले बघायला मिळतात. पहिला धडा कोणता आहे बघा, गुरुत्वाकर्षण. मग गुरुत्वाकर्षण म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कोणतं बल आहे का, कोणतं त्वरण आहे का, फोर्स आहे का, त्यांच्यामध्ये आकर्षण होतं का, आणि याचा शोध वगैरे कुणी लावला, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला गुरुत्वाकर्षण या धड्यामध्ये करायचा आहे. जर दुसरा आपण धडा पाहिला तर तो कोणता आहे, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. असे खूप सारे आपल्याला काय बघायला मिळतात, मूलद्रव्य आपल्याला काही निसर्गात आढळतात, काही मानवाने बनवलेले आहेत. यांचा अभ्यास आपल्याला करायचा की त्यांना नक्की आवर्त सारणीमध्ये कुठे ठेवायचं, त्यांचं वस्तुमान किती असेल, या सगळ्यांचा विचार आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तिसरा जर आपण धडा पाहिला तर तो कोणता आहे बघा, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. एखादी रासायनिक अभिक्रिया होत असते तर त्याला आपण कशाच्या समीकरणाच्या रूपामध्ये कसं मांडायचं ते आपल्याला शिकायचे, की दोन्हीमध्ये समतोल कसा साधला पाहिजे, लिहिलं कसं पाहिजे समीकरण, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला तिसऱ्या धड्यामध्ये करायचा आहे. आपण जर पुढे पाहिलं तर विद्युत धारेचे परिणाम, ज्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट बोलतो. विभवांतर म्हणजे काय, रोध म्हणजे काय, विद्युत प्रवाह म्हणजे काय, विद्युत प्रवाह मोजला कसा जातो, या सगळ्यांचा अभ्यास आपण त्या धड्यामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर जर विचार केला आपण बघा, उष्णता. मग उष्णता म्हणजे नक्की काय, कशामध्ये मोजली जाते, त्याचं एकक काय आहे, या सर्वांचा अभ्यास आपण धडा नंबर 5 मध्ये करणार आहोत. पुन्हा जर आपण 6व्या धड्याकडे गेलो, त्याचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. याचाही आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे. प्रकाश तयार होतो कसा, त्याच्यामध्ये काही तरंग आहेत का, त्याचं युनिट एकक काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण 6व्या धड्यामध्ये करणार आहोत. जर 7व्या धड्याचा आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे भिंगे असतात, त्याचा आपण उपयोग कशामध्ये करतो. फॉर एक्झाम्पल, आपण चष्म्यामध्ये करतो का, गाडीच्या काचामध्ये करतो का, गाडीच्या आरशामध्ये करतो का, किंवा दंडगोल आपण म्हणतो, किंवा वेगवेगळे भिंग असतात त्याच्यामध्ये करतो का, याच्यामध्ये सगळा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे धातू विज्ञान. त्याच्यामध्ये धातूंचा तर अभ्यास करायचाच आहे, शिवाय अधातू असतील, त्याच्यानंतर काही धातू सदृश असतील, जे दोघांचे आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी प्रॉपर्टीज दाखवतात, तर त्यांना आपण बोलतो मेटॅलॉइड, आणि याचाही आपल्याला स्टडी या 8व्या धड्यामध्ये करायचा आहे. जर आपण पुढे गेलो की कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स, ज्या ज्या वस्तूमध्ये, ज्या ज्या पदार्थामध्ये आपल्याला कार्बन दिसतो त्याला आपण काय बोलतो, कार्बनी संयुगे. आणि 10वा चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे अवकाश मोहीम. हो, आपल्याला त्या ठिकाणी अवकाश मोहीम त्या ठिकाणी घेऊन जायचे, अवकाशात आपल्याला विहार करायचा आहे, हा या चॅप्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे, हे लक्षामध्ये ठेवा. ओके, जर आपण पुढे गेलो बघा, पहिलाच धडा आपल्याला त्या ठिकाणी शिकायचा आहे. बघा कसा शिकायचा आहे धडा. आपण एखाद्या दिवशी काय झालं बघा, सकाळचं लवकर उठलो आणि आजूबाजूला जर आपल्याला सगळ्या गोष्टी तरंगतानाच दिसत असतील, इकडे काही घरातल्या गोष्टी तरंगतायत, तो व्यक्ती तिकडे तरंगतोय, मग हे घडतं कशामुळं, हे होतं कशामुळं. काही लोक आपल्याला पृथ्वीवरती दिसतात, पण अचानक आपण उठलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी जर तरंगताना दिसत असतील, मग याच्या पाठीमागे जे रहस्य आहे ते रहस्य आपल्याला जाणून घ्यायचंय, आणि त्याच्यासाठी आपल्याला या अध्याय शिकायचा आहे, ज्या अध्यायाचं नाव आहे गुरुत्वाकर्षण, ज्याचा शोध लावलेला आहे सर आयझॅक न्यूटन यांनी. मग चला आपण वळूया, कोणताही वेळ न घालवता आपण पहिल्या चॅप्टरकडे जाऊया, आणि ज्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय बघा. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, त्याच्यानंतर वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. काही वस्तू असतात, आपण काही क्रिया करत असतो, त्यांचे काही प्रकार असतील, त्यांनी लावलेलं काही बल असेल. केपलर सरांचे काही नियम असतील, केपलर सरांनी 3 नियम दिलेले आहेत, ते नियम खूप महत्वाचे आहेत, त्या नियमावरती प्रश्न विचारले जातात. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, जो पूर्ण युनिव्हर्समध्ये आहे, पूर्ण विश्वामध्ये आहे तो नियम, म्हणून त्याला वैश्विक नियम म्हटलं जातं.
त्याच्यानंतर आपण बोलतो पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण ऍक्सलरेशन आपण म्हणतो, मुक्त पतन म्हणतो आपण, फ्री फॉल हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे. फ्री फॉल म्हणजे काय? ओके. त्याच्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते. मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला वेग असणं गरजेचं. प्रत्येकाला मुक्ती या पृथ्वी तलावरून हवी आहे, पण कशी? जर आपण आपलं कर्म चांगलं केलं तर नक्कीच आपल्याला मुक्ती मिळणार आहे. पण जर आपण कर्म करत असताना जर काही चुकीचं कर्म केलं तर मला नाही वाटत की आपल्याला मिळणारा जो मुक्तीसाठी वेग असेल तो आपल्याला मिळणार आहे. मग मुक्तीचा वेग कमी असेल तर आपल्याला जीवनात मुक्ती मिळणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर चला आपण पुढे जाऊया. काहीतरी आपल्याला आठवायला सांगतायत. काय आठवायला सांगतायत? एखाद्या वस्तूवरती बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? काय परिणाम घडून येतो? बघा, एखाद्या वस्तूवरती त्या ठिकाणी बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? काय होणार आहे? एकतर ते गतीमध्ये जाईल, विश्रांतीला असेल, रेस्टमध्ये असेल तर मोशनमध्ये जाईल, किंवा त्या वस्तूचा आकार आपल्याला त्या ठिकाणी बदललेला बघायला मिळेल. हा परिणाम आपल्याला या ठिकाणी आलेला बघायला मिळतो. मग काय विचारले की तुम्हाला माहीत असलेले कोणकोणते प्रकारचे बल आहेत? मग ज्याला आपण संपर्क बल म्हणतो, असंपर्क बल म्हणतो. म्हणजेच काय? कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग जर कॉन्टॅक्टमध्ये येत असेल, संपर्कामध्ये येत असेल तर त्याला आपण संपर्क बल म्हणणार. संपर्कामध्ये नसेल येत परंतु त्याचा कुठेतरी आपल्याला परिणाम होताना दिसत असेल तर त्याला आपण काय बोलतो? त्या ठिकाणी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? आहे, बरोबर आहे, आपण शिकलेलो आहोतच. जी गोष्ट फोर्स लावून खेचत असते, बरोबर आहे, अट्रॅक्शन, आकर्षण निर्माण करत असते कोणत्याही दोन वस्तूंमध्ये, त्याला आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल बल किंवा गुरुत्वाकर्षण बल. मग गुरुत्वाकर्षणाचे बल हे काय? वैश्विक असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन विश्वामधील वस्तूंमध्ये किंवा खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होत असतं. म्हणजेच काय की पृथ्वीवरच्याच फक्त दोन वस्तूंमध्ये ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वीय बल असणार नाही, तर जे काही प्लॅनेट्स असतील, जे काही खगोलीय प्लॅनेट्स असतात त्या दोघांमध्ये कुठेतरी आपल्याला गुरुत्वाकर्षणीय बल असलेलं बघायला मिळेल. ओके. जर आपण विचार केला, बघा काय विचार केला की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? मग ओके, आपण काय विचार केला? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? मग याचा शोध कुणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला कुणी? सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. खूप वेळा याच्यावरती प्रश्न असतो, लक्षामध्ये ठेवा. कॉम्पिटेटिव्ह एक्झामलाही आपल्याला बघायला मिळतो किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये, म्हणजे रिकाम्या जागा भरा, याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती प्रश्न आलेला बघायला मिळतो. काय की गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? तर आपल्या सगळ्यांना माहित आहे, खूप प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत ज्यांचं नाव आहे न्यूटन. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे. जर सफरचंदाचं त्या ठिकाणी फळ आपल्याला खाली पडलेलं बघायला मिळालं, पण जर सफरचंदाऐवजी त्या ठिकाणी जर दुसरं फळ पडलं असतं, नारळ पडलं असतं, तर शोध लागला असता का? काय उत्तर असेल? लागला असता का? तर मलाही माहित नाही लागला असता का, कारण त्यांनी हा विचारच केला नसता. कारण जर तो नारळ मे बी डोक्यात पडला असतं तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळालेलं असतं. आणि आपले लोक, म्हणजे जे सामान्य लोक असतात, त्यांनी काय केलं असतं की सफरचंद खाण्याचं काम केलं असतं. पण जे असामान्य लोक असतात ते कुठंतरी एक वेगळ्या विचार त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा करत असतात. त्यामुळे आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला बघायला मिळतो. ओके. मग त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात? म्हणजे वरती असे खालीच सरळ का येतात क्षितिज लंब दिशेने, किंवा मग तिरकी का जात नाहीत, किंवा तिरकी किंवा समान असे बाजूने का जात नाहीत, सरळ खालीच का येतात? तर असे डोक्यांमध्ये त्यांच्या विचाराचं चक्र आपल्याला निर्माण झालेलं बघायला मिळतं. आपल्या मात्र डोक्यामध्ये वेगळेच विचार येतात. ओके, आपल्याला असले प्रश्न पडत नाहीत. मग बऱ्याच विचारांनी त्यांनी असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल. बघा, सफरचंदाला सुद्धा पृथ्वी आकर्षित करते. आपण तर माणूस आहोत, आपल्याला सुद्धा तिने आकर्षित केलं पाहिजे पृथ्वीने, बरोबर आहे. व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडते. म्हणजे सरळ आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आपल्याला सफरचंद आलेलं दिसतं, ज्यालाच आपण बोलतो क्षितिज लंब दिशेने. मग ते तिरकही जाणार नाही आणि आपण काय बोलतो की अशा वेगवेगळ्या दिशेने जाणार नाही, तर ते सरळ कुठे येणार आहे? पृथ्वीच्या केंद्राकडे येताना आपल्याला दिसणार आहे. मग जर आपण थोडंसं डायग्राम मध्ये जर पाहिलं
बघा डायग्राम मध्ये आपण पाहूया की चंद्रमा आहे, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गुरुत्वीय बल असलेलं बघायला मिळतं. आणि मग या ठिकाणी पण काय फोर्स त्या ठिकाणी लावलेला आहे पृथ्वीवरती, आणि सफरचंद इथून खाली पडतंय. मग ते सफरचंद या बाजूला गेलं का नाही गेलं, या बाजूला गेलं का नाही गेलं, या बाजूला नाही, या बाजूला नाही, याही बाजूला गेलेलं नाही, तर ते सरळ आपल्याला कुठं आलेलं बघायला मिळतं, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने. ओके. मग बघा पृथ्वीवरील एका सफरचंदाचे झाड दाखवलेले आपल्याला डायग्राम मध्ये. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. आपण लंब कशाला म्हणतो, एक सरळ परपेंडिक्युलर असेल, एखादी रेष असेल त्याच्यावरती जर लंब टाकला तर त्याला आपण काय बोलतो, लंब भाग. आकृती चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवलेले दिसतंय आपल्याला या ठिकाणी बघा. जर आपण याचा विचार केला तर हे काय आहे बघा, चंद्र आहे, आणि चंद्र आणि पृथ्वीमध्ये आपल्याला आकर्षण बल असलेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं, असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मग बघा काय की न्यूटनने विचार केला की जर काही बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल, म्हणजे कुठेही असेल, सफरचंद म्हणजे खूप उंचीवरती असू शकतं, अंतर खूप असू शकतं, पण त्याच्यावरती ते बल जर प्रयुक्त होत असेल तर सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून दूर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही होत असेल का, प्रश्न पडला. म्हणजे सफरचंद किती उंचीवरती गेलं, जास्तीत जास्त किती 30-40 फूट पर्यंत असू शकतं, पण त्याच्यापेक्षा अधिक उंचीवरती असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, मग काही चंद्र असतील, तारे असतील वेगवेगळे, की त्यांच्यावरती होत असेल का, असा प्रश्न पडला. तसेच सूर्य ग्रह अशा चंद्रापासून अधिक दूरवर खगोलीय वस्तूंवर होत असेल का, तर हा प्रश्न पडणं साहजिक आहे की एखाद्या वस्तूवरती, तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली दुसऱ्याही वस्तूंवरती आपल्याला ते गुरुत्वीय बल हे प्रयुक्त होत असलेलं दिसतं. ओके. मग पुढे काय दिलेलं आहे बघा की बल व गती, म्हणजेच त्याला आपण काय बोलतो इंग्रजीमध्ये फोर्स आणि मोशन. मग एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. मग एकतर काय झालं पाहिजे, फोर्स त्याच्यावरती लागणं गरजेचं आहे, बल प्रयुक्त होणं गरजेचं आहे, तर त्या वस्तूच्या दिशेमध्ये बदल होणार आहे, वेगामध्ये बदल होणार आहे, त्याच्यासाठी त्याच्यावरती बल प्रयुक्त होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला न्यूटनचे तर सगळ्यांना 3 नियम माहीतच आहेत, ते कुठेतरी आपण आठवायचे आहेत. ओके. मग बघा की जे शास्त्रज्ञ आपल्याला आहेत त्यांचा परिचय दिलेला आहे, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जे सर्वांच्या आवडीचे आहेत, आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावल्यामुळे आपल्याला नक्कीच त्यांचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. ओके. त्यामुळे त्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. मग कोण आहेत, सर आयझॅक न्यूटन. 1642 ते आपल्याला कधी दिसतात, 1727 पर्यंत हा त्यांचा कालखंड बघायला मिळतो. आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जाते. मग आपण मॉडर्न युगातले, अगोदरचा प्राचीन काळ असेल, त्याच्यानंतर मध्ययुगीन काळ असेल, आणि आताचा जर आपण काळ पाहिला तर याला बोलतो आपण आधुनिक काळ. आणि आधुनिक काळामधले शास्त्रज्ञ त्यांना मानलं जातं. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, ज्यालाच आपण ग्रेट ब्रिटन किंवा काय बोलतो UK बोलतो. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कशामध्ये मांडला बघा, त्यांनी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे प्रिन्सिपिया. कौनसिपिया, प्रिन्सिपिया. ये पुस्तक उन्होंने लिखा है. त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. बरोबर आहे, 3 नियम त्यांनी, ग्रह कोणत्या कक्षेमध्ये आणि कसे फिरतात याचे नियम त्यांनी दिले होते. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण करतात का, यामागील कारणांची काही जाण त्यांना नव्हती. म्हणजे त्यांनी मानलं की अशा प्रकारे ग्रह त्या ठिकाणी फिरताना दिसतात, परंतु त्याच्या पाठीमागे जे काही कारण आहेत ते मात्र त्यांना समजू शकले नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते 3 गणितीय पद्धतीने त्यांनी सिद्ध केलं. जे काही नियम असतील, मग आपल्याला माहिती आहे जर आपण विज्ञानामध्ये आलो तर कुठेही गेलो तर आपल्याला गणित हे खूप महत्वाचं असतं. प्रत्येक विषय हा एकमेकांवरती अवलंबून असतो. जर आपला गणित विषय चांगला असेल तर आपले सगळे विषय हे चांगले असतात. बरोबर आहे. त्यामुळे गणिताचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि खास करून भौतिकशास्त्रामध्ये, जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काय सोडवू शकतो, ज्या काय आपल्याला समस्या उद्भवतात त्या आपण सोडवू शकतो. बघा न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्ये कशी कामगिरी केलेली आहे, उल्लेखनीय कार्य केलेले. मग कोणकोणत्या बघा, प्रकाश आहे, ध्वनी आहे,
उष्णता व गणित. एकच व्यक्ती आहे पण कितीतरी क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांचं योगदान असलेलं बघायला मिळतं. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावलेला आहे. काय केलेलं त्यांनी? गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. त्यालाच काय म्हणून ओळखतात बघा? त्यालाच काय म्हणून ओळखतात? कॅल्क्युलस या नावाने ओळखतात. लक्षामध्ये ठेवा. त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे प्रिन्सिपिया, पण गणिताची शाखा जी निर्माण केली तिचं नाव काय आहे? कॅल्क्युलस. या शाखेच्या गणितात भौतिक शास्त्राचाही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते, ज्याला आपण टेलिस्कोप बोलतो, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. ओके, जे आपण कुठं पाहिलेलं होतं बघा? 9वी मध्ये सगळ्यात शेवटच्या धड्यामध्ये आपल्याला होतं ते टेलिस्कोप. तर त्याचाही शोध लावण्यामागे यांचं कुठेतरी आपल्याला योगदान असलेलं बघायला मिळतं. मग बघा पुढे काय दिलेलं आहे की वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. म्हणजेच काय इंग्रजीमध्ये बघा की सर्क्युलर मोशन, आणि यालाच आपण बोलतो सेंट्रिपिटल फोर्स. मग काय बघा आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आणि एक आपल्याला कृती करायला सांगितलेली. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. आपण काय केलं? एक दगड अशा दोरीच्या टोकाला बांधला. दोरीचे दुसरे टोक हातात धरून काय करायचंय? दाखवल्याप्रमाणे फिरवा, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. म्हणजे आपण काय फिरवणार? एका बाजूला दगड आणि दुसरा टोक आपण हातामध्ये धरणार आणि आपण असं गोल गोल आपल्याला फिरवताना दिसणार. त्या दगडावर तुम्ही काय बल प्रयुक्त करत आहात का? त्याची दिशा कोणती आहे? हे बल प्रयुक्त होण्यासाठी तुम्ही काय कराल व असं केल्यावर दगडावर काय प्रभाव पडेल? बरोबर आहे. मग आपण तर त्या ठिकाणी काय करतोय? जर फिरवत असेल तर नक्कीच त्याच्यावरती बल काय होत असेल? प्रयुक्त होत असणार आहे. बरोबर आहे. मग बघा जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत काय होणार आहे? त्या दगडाला आपल्याकडे आपण काय खेचत राहणार आहे, म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचणार आहोत. अर्थात दगड कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत असेल, मग ज्या ठिकाणी मध्यबिंदू असेल त्या ठिकाणीच ते काय होत असणार आहे? फिरत असणार आहे. ओके, आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. मग जर आपण अशी सोडून दिली तर जे काही बल असणार आहे ते पण त्याच्याबरोबर आपल्याला संपुष्टात आलेलं बघायला मिळतं. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानामध्ये असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो. म्हणजे आपण जे टँजंट बोलतो, असे जर समजा हे वर्तुळ असेल आणि इथं असं टँजंट असणार आहे, तर त्या दिशेने आपल्याला त्या ठिकाणी ते दगड गेलेला बघायला मिळतो आणि दगड त्या ठिकाणी फेकला जातो, कारण त्या वेगाची दिशाच तिकडे असते. वेगाची दिशा आपल्याला टँजन्शियल आपण म्हणतो किंवा स्पर्शिकेच्या दिशेने असते. मग बघा त्यात एक गोल फिरणाऱ्या, आता जर आपण पुढचा पाहिला तर त्यात एक गोल फिरणाऱ्या चकतीवरील रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. याच बलास आपण बोलतो अभिकेंद्रीय बल, अभिकेंद्रकीय बल. म्हणजे जर स्पर्शिकेच्या दिशेने तो दगड फेकला गेला तर तो दुसरीकडे जाणार आहे. बरोबर आहे. मग त्याला आपण काय म्हणणार? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण जर गोष्टी आपल्याला केंद्रकाकडे खेचताना दिसत असेल, केंद्रकाकडे बघा आपल्याला इकडे खेचताना असे दिसत असेल, ओके, तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? सेंट्रिपिटल फोर्स. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे बघा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला कोण आहे? तर आपल्याला माहिती आहे चंद्र. पण मग असा कोणता ग्रह आहे की ज्याला सगळ्यात जास्त उपग्रह आहेत? याचं उत्तर तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेगात सारखा बदल होत असतो. होणारच आहे, कारण त्या ठिकाणी बल हे प्रयुक्त होत असतं. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय? तर हो, बलाची दिशा कोणती असेल? जर बल नसते तर चंद्राची गशी कशी राहिली असती? आपल्या सौरमालेतील इतर सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का? त्यावरही असेच बल प्रयुक्त होते का? आणि त्याची दिशा कोणती असेल? हेच आपल्याला शिकायचे की सगळ्या ग्रहांवरती काय शिकायचे आपल्याला? सगळ्या ग्रहांवरती अशा प्रकारचं बल प्रयुक्त होत असतं का? सगळ्यांची दिशा असेच असते का? ओके, सूर्यमालेमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात का? याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग बघा आपण पाहिलं की बऱ्याच त्या ठिकाणी बल कुठेतरी आकर्षित होताना दिसतं. चंद्र सुद्धा त्या ठिकाणी, चंद्र आणि पृथ्वी असेल दोघांमध्ये आपल्याला अट्रॅक्शन असलेलं बघायला मिळतं. पृथ्वी सुद्धा, सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना काय करत असतो? आकर्षित करत असतो. ओके, बघा जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं, केपलरने किती नियम दिलेले आहेत बघा? 3 नियम आपल्याला त्यांनी दिलेले बघायला मिळतात. प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे.
पण त्यावेळेस असं काही कुठल्या गोष्टी नव्हत्या की जेणेकरून त्याचं आपल्याला निरीक्षण करता येईल. प्राचीन काळापासून मात्र ह्या गोष्टी आपल्याला अस्तित्वात असलेल्या दिसतात. मग गॅलिलिओच्या आधी केवळ निरीक्षणे डोळ्याने केली जात होती, कारण आपल्याला माहिती आहे दुर्बिणीचा शोध कुणी लावलेला आहे, गॅलिलिओने. मग त्याच्या आधी फक्त उघड्या डोळ्यांनीच काय केलं जात होतं, त्यांच्याकडे आपल्याला पाहता येत होतं. ओके. 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती व गतीविषयी बरीच माहिती हळूहळू उपलब्ध होत होती. योहानस कॅपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यास केला त्याचा, आणि त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. म्हणजेच कसेही ते फिरत नाही, त्याच्यासाठी काही नियम आहेत, आणि ते नियम आपल्याला या ठिकाणी केपलरने मांडलेले बघायला मिळतात. ओके. बघा, त्यांनी विचारलं की तुम्हाला माहिती आहे का? आता आपल्याला माहित असतं तर आपण त्याचा अभ्यास केला असता का? त्यामुळे आपल्याला ते माहीत करून घ्यावं लागणार आहे. ओके. लक्षामध्ये ठेवा. काय बघा विचारले, माहित आहे का? नाहीत आयडिया, आम्हाला नाही माहिती आहे, सांग बाई तू. आपल्याला ते शिकावं लागणार आहे. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले जाते. बघा, जर आपण हा विचार केला तर हा काय असा शंकू आहे, मग त्याला काय केलं जातं, असं तिरकं काय केलं जातं, छेदलं जातं. यालाच प्रतलीय लंबवृत्त असे म्हणतात. मग यालाच आपण काय म्हणतो, प्रतलीय लंबवृत्त. लक्षात ठेवा. यास दोन नाभी बिंदू असतात, त्यालाच आपण फोकाय बोलतो किंवा फोकस सेंटर बोलतो. या दोन नाभी बिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतरांची बेरीज जर केली तर ती समान असते. म्हणजेच काय बघा, जर आपण विचार केला की इथून AF1 ओके अँड AF2 यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला दोघांची बेरीज केली तर हे कोणासारखे दिसतात बघा, BF1 ते BF2 हेही आपल्याला समान दिसतात, आणि CF1 आणि CF2 हे सगळे आपल्याला एकच, या सगळ्यांची म्हणजे दोघांची जर बेरीज केली दोन्ही मधलं अंतर, तर ते आपल्याला कसं असलेलं बघायला मिळतं, समान असलेलं बघायला मिळतं. म्हणजेच काय, AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. अशा प्रकारे आपण ते समीकरण सांगू शकतो. ओके. हे काय आहे बघा, एका शंकूचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला ते मांडलेलं बघायला मिळतं. मग आता केपलरचा पहिला नियम काय सांगतो बघा. केपलरचा पहिला नियम, आपल्या पुढे आकृती पण आहे बघा. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेचा एका नाभीवर असतो. मग जर आपण पाहिलं बघा, लंबवर्तुळाकार आपल्याला ही ग्रहाची कक्षा दिसते, आणि सूर्य कक्षेच्या आपल्याला कुठेतरी एका फोकसला म्हणजेच काय नाभीवरती असलेला बघायला मिळतो. तो केंद्रामध्ये नसतो ना केंद्रावरती असतो, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तो नाभीवरती त्या ठिकाणी आपल्याला असलेला बघायला मिळतो. आणि ती जी दिशा आहे, म्हणजे याच्यातला जर आपण सूर्य पाहिला तर तो कशाने दर्शवलेला आहे, तर सूर्य हा यस या इंग्रजी अक्षराने आपल्याला दर्शवलेला बघायला मिळतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, त्याची जी दिशा आहे ती कशी आहे बघा, लंब वर्तुळाकार, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे विसरायचं नाही. खूप महत्वाचे आहेत बघा. असं इथं म्हणू शकता, व्हेरी IMP हे खूप वेळा विचारलं जातं. जर आपण केपलरचा दुसरा नियम पाहिला, मग दुसरा नियम काय सांगतो, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. याचा अर्थ काय बघा, काय करते, समान कालावधीमध्ये समान क्षेत्र व्यापते. म्हणजेच काय, जर आपण विचार केला की हा एक ग्रह आहे आणि हा सूर्य आहे. सूर्य म्हणजे आपले कोण आहेत बघा, मुख्याध्यापक आहेत. कोण आहेत, समजा आपले मुख्याध्यापक आहेत, आणि आपण विद्यार्थी आहोत. मग ज्यावेळेस मुख्याध्यापक आपल्या जवळ असतात त्यावेळेस आपण वेगाने धावतो, का तर ते आपल्याला पकडतील, आपल्याला काहीतरी विचारतील, मग आपण त्यांच्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतो. म्हणजे इथला जो वेग आपला असतो तो कसा असतो, जोरात वेग आपला असतो. आणि जसं जसं आपण मुख्याध्यापकांपासून दूर जाऊ तसं तसा आपला वेग आपल्याला कमी झालेला बघायला मिळतो. पण आपण जो व्यापणारं क्षेत्र आहे ते मात्र आपल्याला समान बघायला मिळतं. वेळ तेवढाच लागणार आहे, पण तेवढ्याच वेळात व्यापलं जाणारं जे क्षेत्र आहे ते किती असतं, समान असतं. आता कसं बघा, जर आपण लक्षामध्ये घेतलं, AB आणि CD हे ग्रहांनी समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. कोणती, AB आणि CD, लक्षामध्ये ठेवा. म्हणजेच काय बघा, आता ASB बरोबर आहे, मग हे काय समान अंतर असणार आहे. जर पुन्हा आपण विचार केलं CSD
ESF असं आपण काय करू शकतो, सांगू शकतो त्या ठिकाणी की यांनी काय केलेले, तेवढ्या वेळामध्ये, म्हणजे हे अंतर समान असेल, हेही अंतर असं आपल्याला समान बघायला मिळणार आहे आणि हेही अंतर समान असणार आहे, वेळ ही आपल्याला त्या ठिकाणी समान असलेला बघायला मिळणार आहे. हा होता केपलरजींचा दुसरा नियम. चला आपण तिसऱ्या नियमाकडे वळूया. केपलरजींचा तिसरा नियम काय सांगतोय बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजेच वेळ किती लागणार आहे, सूर्याच्या पासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. मग जे अंतर आहे समानुपाती म्हणजेच आपण काय बोलतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल समानुपाती बोलतो. म्हणजेच काय, टीचा वर्ग समानुपात आरचा घन, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे मग हे कसं सांगू शकतो बघा, असं काय लिहू शकतो आपण, टीचा वर्ग भागिले आर क्यूब इक्वल टू के, किंवा अजून कसं लिहू शकतो आपण बघा, आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर इक्वल टू 1/k. अशाही प्रकारे आपण हे काय लिहू शकतो, समीकरण लिहू शकतो. मग काय याच्यामध्ये आपल्याला कळतंय बघा. आणि मग हे के म्हणजेच काय असतो, हा के म्हणजेच काय असतो, लक्षात ठेवा, के म्हणजे हा स्थिरांक असतो. आपल्याला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग बघा की जेवढा वेळ जास्त लागणार, कधी, जेवढं डिस्टन्स जास्त असेल, जेवढं डिस्टन्स जास्त ते पार करण्यासाठी तेवढा वेळ जास्त लागणार, हे आपल्याला काय कळणार, या सूत्रावरून कळतं. म्हणजे जर आपण पाहिलं, पृथ्वीपासून काही गोष्टी आपल्याला जवळ अंतरावरती असतील तर त्यांना पार करण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे. म्हणजेच बघा, आपली शाळा जर आपल्या घरापासून 1 किलोमीटरवरती असेल तर आपल्याला खूप कमी कालावधी लागणार आहे. पण त्याच वेळी जर आपली शाळा 5 ते 10 किलोमीटरवरती असेल तर आपल्याला लागणारा जो वेळ आहे तो जास्त आहे, हे आपण या सूत्रानुसार सांगू शकतो. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, चला अशा प्रकारे आपण विज्ञान भाग 1 मधील मराठी माध्यमाचा पहिला लेक्चर या ठिकाणी आपण केलेला आहे, ज्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, गुरुत्वीय बल म्हणजे काय, गुरुत्व म्हणजे काय, अभिकेंद्रिकीय बल म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. माझी आशा आहे की आपणा सर्वांना हे समजलेलं असेल आणि जेवढे काही आपला मित्रपरिवार असेल, जे काही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील, सेमी माध्यमाचे विद्यार्थी असतील, त्यांनाही समजून घेण्यासाठी जर या व्हिडिओचा किंवा या लेक्चरचा फायदा होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करावा, ही आपणास विनंती आहे. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.